नमस्कार मित्रांनो, शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकऱ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपला आजचा विषय मित्रांनो तुरीचा विषय आहे. आपण मागे तुरीचा एक व्हिडिओ टाकलेला होता. तर त्याच्यानंतर आपली तुरीची पुढं काय झालेलं आहे, बऱ्याच मित्रांचं म्हणणं आलं होतं तुरीचं पीक कसं आहे, चांगलं पीक आहे. आपण याच्यामध्ये सोयाबीन आंतरपीक घेतलेलं होतं, ते पण सांगितलेलं होतं. आता परत एकदा सांगतोय, आपण याच्यामध्ये सोयाबीन आंतरपीक काढून नंतर तूर केली. पण मित्रांनो जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला मध्ये काही त्याच्यात ट्रॅक्टर फिरवता आला नाही. आपण मग तशीच मशागत राहून गेली. थोडं गवत होतं ते काढून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता सध्या आपली झाडं आहे आजच्या मितीला. तर अजून 1 महिन्यात आपली तूर सोंगलेली येईल. तर आपल्याला आता तुरीला 0,34 सोडू शकता बरेच मित्र अशा स्टेजला असल्यावर. हे बघा आता आपल्या शेंगा पण सेटिंगमध्ये आहे. शेंगाचे दाणे भरण्याचं प्रेड आहे किंवा 0,40-37 ही पण ग्रेड वापरू शकते. हे बघा काही ठिकाणी आता शेंगा लाल पण व्हायला लागलेले आहे म्हणजे बऱ्यापैकी. आणि मध्यंतरी मित्रांनो पाऊस उघडल्यानंतर आपण त्याला ड्रिपद्वारे पाणी पण दिलेलं बघू शकता. खाली आपण 20 mm ची नळी टाकली, त्याला पेप्सी ड्रिप आहे आणि पाणी पण चालू आहे. आता आपल्याला त्याला खत पण सोडायचं आहे बघा. आणि तुरीचं खोड पण बघू शकता मित्रांनो, एकदम असं भरगच्च खोड झालेलं आहे, ताकद आलेली खोडात. आणि शेंगा पण बघू शकता मित्रांनो, पूर्ण झाड असे खाली वाकून गेलेले. आपली गोदावरी व्हरायटी आहे आणि 1 नंबर व्हरायटी. इथून पुढे कोणत्या पण मित्राला तूर करायची असेल हीच व्हरायटी करा असं माझं सांगणं राहील. कारण हिची सेटिंग बिटिंग बघितली मित्रांनो, 1 नंबर सेटिंग झालेली बघू शकता तुम्ही. आणि दोन्ही गल्ल्यांचं अंतर 8 फूट आहे मित्रांनो. या झाडाचं त्या झाडाचं हे बघा, तिकडचं झाड बघा, मध्ये 8 फुटाचा वाफा आहे आपला. पेरणी यंत्र सायन आपण केला आणि वर मिळतो टोकन पद्धतीने केली ती. ते खोडं बघू शकता तुम्ही, एकदम अशी जाड खोडं झालेली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तुरीचं नियोजन करायचं. तुरीचं पण पीक एक चांगलं आपल्याला उत्पन्न देऊ शकतं आणि हलक्या हाती आपल्याला 10 ते 12 क्विंटलची अपेक्षा आहे एकरी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नियोजन केलेलं आहे. आणि आपण त्याला आता या ज्या शेंगा आपली काही दाणे परिपक्व झालेली, पण ज्या शेंड्याच्या नवीन शेंगा परत लागलेल्या, याच्याकरता आपण काय करतो मित्रांनो, याला 0,40-37 ही ग्रेड वापरतोय. कारण जेणेकरून आपलं वजनामध्ये वाढ होईल आणि दाण्यात पण चांगली भर होईल. तर आता मी तुम्हाला तो पण जुगाड दाखवणार आहे तुरीचा. वर ड्रीपद्वारे खतं कसे द्यायचे. बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं झालं, ड्रीपद्वारे आम्हाला खत द्यायचं, आपल्याकडे व्हेंचुरी वगैरे नाही. तर अशा प्रकारे आपण आता खत देतो. आपण एका टपात पाणी करून घेतलेलं आहे एक, आणि याच्यात आहे ना एकरी 2 किलो हे वापरलेलं आहे. 0,40-37 टाकलेले आपण त्याच्यात, हे बघा बघू शकता आपण. आणि ड्रीपद्वारे आपण काम चालू केलेलं आहे. हा 0,40-37 आपला पुढा आहे, एकदम चांगली ग्रेड. आपण शेवग्याला पण वापरायला सांगतो बऱ्याच मित्रांना, काही ठिकाणी भेटत नाही म्हणून आपण सांगतो मित्रांना व तुम्ही 0,32-34 वापरा. तर आता हे काय असा जुगाड केलेला आपण ते दाखवायचं मित्रांनो तुम्हाला सगळ्यात भारी. हे बघा बॅटरी पंप आहे. आपण 16 mm ची नळी इकडून आपलं पाणी येतंय मोटरीचं आणि अशी लाईन जाते सर्व तुरीकडं. बघू शकता तुम्ही 20 mm ची कॉकी पाणी चालू आहे तुरीला ऑलरेडी. तूर चांगली वल्ली झाली तर आपल्याला आता खत सोडायचं. इकडे पण पाणी जाते आपलं, म्हणजे इथं टी टाकून दोन्हीकडे पाणी जाते. हा 1.5 एकराचा प्लॉट आहे आपल्याला. आता हे बघा मित्रांनो कसं जुगाड करतोय मी. आता याच्यात आपण पाणी टाकलेलं ऑलरेडी खताचं. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचंय. हे बघा मित्रांनो आता आपण पाणी चालू केलेलं आहे पंपात, बघू शकता. आता हळूहळू आपलं पाणी कमी होणार आहे. अशा प्रकारे आपण हा जुगाड केलेला आहे बॅटरी पंपवर. हे बघा याची नळी खोसून दिलेली, 16 mm चे एक होल पाडून घेतलेलं आहे आणि हे पंप चालू करून हे पाणी जाते. हे बघा आपण बघू शकता, इकडून हे मोटरचं पाणी, इकडून हे पंपाचं पाणी चाललंय. आता ते परत आपलं पाणी चाललंय तिकडं. हे बघा आपला पंप आता खाली झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो जुगाड करा. कोणाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि लवकरच मित्रांनो तुम्हाला आपल्या पुढल्या विषयाचा आपण व्हिडिओ घेऊन येऊ. अशा प्रकारे आपली तूर झालेली आहे. असं नियोजन करायचं मित्रांनो. आणि तुरीचं पीक आपल्या विदर्भामध्ये तिकडे भरपूर, नागपूर साईडला पण भरपूर तुरी आहे. अशा मित्रांना सांगणार आहे तुम्ही 0,40-37 वापरा. शेंगा दाणे भरण्याची आवश्यक नाही तर 0,052-34 वापरा किंवा 0,050 पण वापरू शकता.
शेवटचे स्टेज पण 0050 ना काय होतं मित्रांनो, ही शेंडा थांबून जाणार आहे आपला, ऑलरेडी थांबतो पण जास्त माल लागलो. 0050 वापरू शकता तुम्ही एकरी 4 किलो, नसेल तर 05234 वापरू शकता, फुलोऱ्या अवस्थेत असेल काही तर, आणि नाही तर मग 04037 एकरी 2.5 किलो वापरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा. रामकृष्ण हरी.